एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन केल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या आपण नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये आहोत। याच कार्यालयातील जे संबंधित एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केल्यानं या कार्यालयात खळबळ उडाली आहे। नाशिक विभागीय कार्यालयात काम करणारे जे संबंधित विविध विभागांचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान 10 जून रोजी 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती जी आहे ती इन्स्पेक्शनसाठी नाशिकमध्ये आली होती। यावेळी त्यांना कामात हलगर्जीपणा जो आहे तो केल्याचं आढळून आलं आणि त्यामुळे या 11 अधिकाऱ्यांचं निलंबन जे आहे ते केलेलं आहे। दरम्यान माहिती तंत्रज्ञानाचे व्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी जे आहेत या दोघांची ही समिती नाशिकमध्ये आली होती। यांच्या माध्यमातून इन्स्पेक्शन करण्यात आलं होतं आणि इन्स्पेक्शन दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचं आढळून आल्यानं या 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। दरम्यान या कारवाईमुळे नाशिकच्या एसटी महामंडळ विभागाच्या विभागीय कार्यालयामध्ये मोठी खळबळ उडाली असून या कारवाईच्या चर्चेनंतर या कार्यालयातील काही काळ काम देखील जे आहे ते ठप्प पडलेलं होतं। मात्र आता या कारवाईमुळे अनेकांचे धाबे जे आहेत ते आपल्याला दणाणल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्यानं या विभागीय कार्यालयामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान निष्काळजीपणा कामात एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। दरम्यान या निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांवरती कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई जी आहे ती वरिष्ठ स्तरावरून करण्यात आलेली आहे। दरम्यान 10 जून रोजी 2 अधिकाऱ्यांची समिती जी आहे ती इन्स्पेक्शनसाठी आलेली होती आणि या समितीला या अधिकाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा आढळून आला, त्यामुळे ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। दरम्यान या कारवाईमुळे नाशिक विभागाच्या कार्यालयामध्ये एकच खळबळ जी आहे ती उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 10 जून रोजी ही समिती आलेली होती आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं होतं। या इन्स्पेक्शन दरम्यान या कार्यालयाशी संबंधित जे काही विविध विभाग आहेत या विभागातील हे अधिकारी आहेत आणि यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यानं त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान एसटी महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून निलंबनाची ऑर्डर जी आहे ती या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील कामकाज जे आहे ते देखील काही काळ ठप्प झाल्याची चर्चा होती। दरम्यान या कारवाईमुळे आता जे काही संबंधित याच्याशी निगडीत आहेत त्यांचे देखील धाबे दणाणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।